नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो तुम्ही 12 एप्रिलचा फुल एपिसोड जो आहे तो पाहणार आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये बघा सायली अर्जुन इथे पोहोचलेले आहे, जिथे की अधिराज हा प्रियाला घेऊन कॅफेमध्ये पोहोचणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता इकडे बघा प्रिया ही अधिराजवर पूर्णपणे डोळा ठेवून आहे. आणि त्यावेळेस अधिराज त्या दादाला बोलतोय की दादा, तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्याकडं खूप सारी प्रॉपर्टी आहे, पण ते पैसे खर्च करायला कोणी हक्काचं माणूस नाही. आणि प्रेक्षकांनो, हे सर्व जे बोलणं आहे ते प्रिया सर्व काही ऐकत असते. आणि त्यावेळेस अधिराज म्हणतो की बरं, आता आईला बरं वाटलं की मला सांगा आणि तुम्ही या आता. असं म्हटल्यावर बघा तो माणूस तिथून निघून जातो आणि प्रिया हे सर्व काही दृश्य लांबून पाहत असते. आणि त्यावेळेस बघा अधिराज हे ती पैशाची बॅग बंद करतो. आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की 10 लाख रुपये कोणाच्या तरी आईच्या तब्येतीसाठी एवढे सहजपणे दिले, म्हणजे हा माणूस आहे तरी कोण? आणि जर खरंच हा माणूस एकटा असेल तर त्याची न मोजता येणारी संपत्ती वाया जायला नको. आणि प्रेक्षकांनो, असं म्हणून प्रिया बघा स्वतःच्या गळ्यातील जे अश्विनच्या नावाचं मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र कसलाही न विचार करता स्वतःच्या गळ्यातून काढते. आणि तेच मंगळसूत्र बघा आता पर्समध्ये ठेवते, कारण हिचं लग्न झालेलं नाही आणि त्या अधिराजला तिला इम्प्रेस करायचं आहे, म्हणून ती बघा मंगळसूत्र जे आहे ते ठेवून घेते. आणि कधी न पिशव्या उचलणारी प्रिया जी आज उन्हातान्हात खरंच खूप कष्ट करते असं अधिराजला ती दाखवून देते. आणि तिच्यासमोरून बघा त्या वाणसामानाच्या ज्या पिशव्या आहेत त्या घेऊन त्याच्यासमोरून चालत आहे. आणि त्यावेळेस त्याच्याजवळ आलं की ती म्हणते की आई गं मला चक्कर येते, असं म्हणून अधिराजच्या अंगावर स्वतःला झोकून देते. आणि त्यावेळेस प्रेक्षकांनो बघा अधिराजच्या अगदी प्लॅनप्रमाणे सर्व काही घडत असतं. आणि अधिराज मग तिला त्या गाडीमध्ये बसवतो. आणि त्यावेळेस तेव्हा म्हणतो की मॅडम तुम्हाला बरं वाटतंय का, कसं वाटतंय, पाणी देऊ का? परंतु इथे बघा प्रेक्षकांनो, ती काहीही न बोलता स्वतःच्या मनातच विचार करते की ही आलिशान गाडी माझी झाली, कायमचीच माझी झाली तर खरंच किती बरं होईल. आणि त्यावेळेस ती म्हणते की मला तर असं वाटतं की कायम या गाडीतच झोपून राहावं. आता प्रेक्षकांनो, अधिराज तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय, मॅडम उठा असं म्हणतोय, परंतु ती काही उठायला तयार होत नाही. मग त्यावेळेस अधिराज तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो. आणि त्यावेळेस खरंच की हिला काही माहीतच नाही असं आव्हान ती म्हणते की मी कुठे, कोण आहात तुम्ही, असं विचारते. आणि हिला काही माहीत नसल्यासारखं दाखवते. मग त्यावेळेस बघा अधिराज म्हणतो की अहो तुम्हाला बरं वाटतंय का, पाणी देऊ का? मग त्यावेळेस ती पाणी पिते. आणि त्यावेळेस ती म्हणते की मला काही होत होतं का, मला काही जुनं आठवत नाही, मला काय झाले. आणि त्यावेळेस बघा अधिराज म्हणतोय की अहो तुम्हाला चक्कर आली असेल बहुतेक, आणि तुम्हाला चक्कर येत होती आणि तुम्ही असं माझ्या अंगावर पडलात, आणि त्यामुळे मग मी तुम्हाला माझ्या गाडीत बसवलं. आणि त्यावेळेस ती म्हणते की मी कुठे आहे? त्यावेळेस अधिराज म्हणतो की तुम्ही माझ्याकडे आहात. आणि असं म्हटल्यावर बघा ती म्हणते की त्यावेळेस तो म्हणतो की हां पण तुम्ही माझ्याकडे आहात, पण सेफ आहात. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही नसतं तर मला कोणी वाचवलं असतं. आणि यावेळेस बघा अधिराज म्हणतो की सॉरी कशाला म्हणताय अहो, मला तर असं वाटते सकाळी मी कोणत्या तरी पुण्यवान व्यक्तीचा चेहरा पाहिला आहे, म्हणूनच तुमच्यासारखी सुंदर मुलगी आज सुंदर मुलीची मला मदत करता आली. असं म्हटल्यावर बघा अधिराज म्हणतोय की तुम्ही नाजूक आहात ना आणि सुंदर पण, त्यामुळेच तुम्हाला उन्हामुळे चक्कर आली असेल. आणि खरंच सुंदर मुली ह्या नाजूकच असतात मान. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते की अरे हा स्वतःहून फ्लटिंग करतोय, म्हणजे मला तर असं वाटतंय की माझंच नशीब फळफळलं आहे असं बोलते. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते की बरं मी आता येते आणि जाण्यासाठी निघते. परत ती आणि मग चक्कर आल्याचं नाटक करते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा अधिराज म्हणतो की तुम्हाला मी आता एकट्याला सोडणार नाही आणि तुम्ही आता कोल्ड्रिंक घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि त्यावेळेस तो म्हणतो की जर आपण इथल्याच एका कॅफेमध्ये जाऊयात आणि तिथे कोल्ड्रिंक्स घेऊयात, जर तुम्हाला तिथली कोल्ड्रिंक्स आवडली तर ठीक आहे, नाही आवडली तर मी ते कॅफे विकत घेईल आणि तुम्हाला हवं तशी कोल्ड्रिंक्स त्या लोकांना बनवायला सांगेन. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस ती म्हणते की बरं चला माझ्याशीच बोलत बसणार आहात का? असं म्हटल्यावर बघा अधिराज म्हणतो की बरं चला, त्यानिमित्ताने आपली अजूनही ओळख वाढेल. आणि असं म्हटल्यानं प्रेक्षकांनो, तो बघा अधिराज गाडीत बसण्यासाठी म्हणून जातो, परंतु त्या अगोदर तो अर्जुनला मेसेज करतो की आम्ही आता निघालोय आणि थोड्याच वेळात पोहोचल. असं मेसेज केल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली हे कॅफेमध्ये वाट पाहत असल्यानंतर इथे सायली म्हणते की मला आत्ता तरी सांगाल का कोण आहे हा अधिराज? आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की अरे तो माझा कॉलेजचा फ्रेंड आहे आणि तुला माहिती आहे का त्याला ॲक्टिंगची खूप हौस आणि त्याला ॲक्टर व्हायचं होतं आणि आमच्या कॉलेजमध्ये असताना बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड देखील त्याला मिळवला होता. आणि मला त्याचा परत एकदा ॲक्टिंगचं
ॲक्टिंग पाहायला मिळणार आहे असं म्हटल्यावर सायली म्हणते की अगोदर म्हणजे त्या अगोदरही तुम्ही कधी त्यांची मदत घेतली होती का? मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो, 1-2 केसमध्ये मी त्याची मदत घेतली होती आणि एका केसमध्ये क्लायंट खरं बोलतोय का नाही हे पाहण्यासाठी मी त्याला पाठवलं होतं. तर तो चक्क इंडियन असून साऊथ इंडियनचा माणूस म्हणून गेला होता आणि त्या माणसाला शक देखील आला नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, अस्मिता ही खूपच मूड ऑफ करून बसलेली असते आणि तिला सर्व काही सचिनबद्दल आठवतं आणि तिच्या मनात सचिनबद्दल शंका निर्माण होते की सचिन जे काही बोलतोय ते खरंच खरं बोलत असेल का? त्यावेळेस सचिन जो सुरुवातीला येऊन म्हणलेला असतो की साक्षी मला माहीत नाही आणि माझी तिची ओळख नाही, मी तिला समीरा म्हणून ओळखतो, हेही तिला आठवतं. आणि त्याचबरोबर बघा, घरात घेतल्यानंतर त्याचे जे नवीन नवीन रूप तिच्यासमोर यायला लागतात ते देखील इथे अस्मिताला आठवत असतात. आणि प्रेक्षकांनो काल तर जी घडलेली गोष्ट आहे ती म्हणजे पैशाची बॅग चक्क सचिनकडे मिळाली तीही त्याला आठवते. आणि बघा तेवढ्यातच चैतन्य जो आहे तो तिथे येतो आणि अस्मिताला म्हणतो की गुड मॉर्निंग अस्मिता ताई. आणि अर्जुन कुठे? त्यावेळेस ती म्हणते की तो कुठेतरी बाहेर गेला आहे. त्यावेळेस तो लगेचच अर्जुनला मेसेज करतो आणि तेव्हा तो म्हणतो की अस्मिता ताईचा चेहरा मूड खूपच ऑफ आहे. आणि त्यावेळेस तो बाळाच्या निमित्ताने अस्मिता ताईशी बोलण्याचा संबंध करतो, परंतु ती पूर्णपणे चैतन्याला इग्नोर करत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झालं अस्मिताई, सांगशील का? त्यावेळेस अस्मिता म्हणते की हो सांगते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, अर्जुन आणि सायलीला मेसेज आलेला असतो की अधिराजचा आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत म्हणून. आणि त्यावेळेस बघा अर्जुन कॅब घालतो, सायली देखील स्वतःचा चेहरा पूर्णपणे ओढणीने झाकून टाकते. आता प्रेक्षकांनो इथे बघा, अधिराज आणि तन्वी जे दोघेजणे आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत. आणि त्यावेळेस अधिराज म्हणतो की तुला आता बरं वाटतंय ना? असं म्हटल्यानंतर तो म्हणतो सॉरी मी तुला चुकून तुला म्हणलो, पण तुला म्हटलेलं असं आवडेल का? त्यावेळेस बघा ती म्हणते की आवडेल. आता प्रेक्षकांनो हे दोघेजण आहे ते त्यांचं पूर्ण रेकॉर्डिंग करत असतात. तन्वी म्हणते की मला आवडेल असं म्हटल्यावर लगेचच इथे अधिराज म्हणतो की आवडली. त्यावेळेस ती म्हणते की काय? तो म्हणतो की मी तुला म्हणलेलं आवडेल ही गोष्ट मला फार आवडली आणि तूही मला अधिराज म्हणलंस तरी चालेल. त्यावेळेस ती म्हणते हो मलाही आवडेल. आता प्रेक्षकांनो इकडे अस्मिता ही चैतन्यला सचिनचं जे खरं रूप दिसते त्याबद्दल सांगत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की मला तर असं वाटते की मी सचिनला घरात घेऊन खरंच मूर्खपणा करते का असा मला डाऊट येतो आहे. आणि त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतो आहे की तुला जर आवडणार नसेल तरी एक गोष्ट सांगतो अस्मिता ताई, ती साक्षी जी आहे ना ती एक कीड आणि ती जर एखाद्या व्यक्तीला लागली ना ती त्याला पूर्णपणे पोखरल्याशिवाय राहत नाही. आणि अगोदर मी होतो, आता त्या जागी सचिन आहे, पण मला तर असं वाटतं की सचिनचीही या गोष्टीत पूर्णपणे दोष आहे. त्यावेळेस बघा लगेचच अस्मिताला वाईट वाटलं असेल म्हणून तो म्हणतो की सॉरी पण मला असं म्हणायचं नव्हतं. त्यावेळेस बघा अस्मिता म्हणते की राहू दे, काहीही चुकलेलं नाही. खरं सांगू का चैतन्य, मलाही असं वाटतंय की साक्षीचं आणि सचिनचं अजूनही अफेअर चालू असेल आणि की त्याच्या वागण्याहून, आजकालच्या वागण्याहून तर मला माझा डाऊट क्लिअर होत चालला आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, अधिराज तिला खूपच फ्लर्ट करत असतो आणि त्यावेळेस तो तन्वीला म्हणतो की तुझी चेहऱ्यावरची स्माईल बघून तुझ्या डोळ्यातली चमक दिसली, मगाशी तुला चक्कर आल्यामुळे तुझी चमक दिसली नव्हती. पण त्यावेळेस प्रिया म्हणते की माझी कधीतरी क्वचितच स्माईल येते रे, कारण माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जास्त काही स्माईल येत नाही. मग त्यावेळेस अधिराज म्हणतो की मी डिटेल्समध्ये विचारतोय, पर्सनली विचारतोय, पण मला सांगू शकशील का? मग मी तुला काही मदत करेल का? त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही, मला कोणीच मदत करू शकत नाही, कारण माझे एक प्रॉब्लेम नाही, खूप सारे प्रॉब्लेम आहेत. आणि त्यावेळेस ती सांगते बघा की माझ्या आईला कॅन्सर झाला आहे आणि त्याच धक्क्यामुळे माझ्या बाबांना देखील पॅरालिसिस झाला आहे. मला एक छोटी बहीणही आहे, ती 10वीत आहे आणि त्याही छोटा एक भाऊ देखील आहे. आता प्रेक्षकांना हिचं सर्व खोटं जे काय आहे ते अधिराजला देखील माहीत असतं आणि ते अर्जुन सायलीलाही माहीत असतं. आणि हे दोघेही बघा तिचा पूर्णपणे व्हिडिओ काढून घेत असतात, रेकॉर्डिंग करत असतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अधिराज म्हणतो की मी तुला एक सुचवू का? मग तू एखादा कोर्स का करत नाहीस? मग त्यावेळेस बघा ती म्हणते की नाही, हां मी एक केला आहे की फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. मग त्यावेळेस अधिराज म्हणतो की तुला तो कोर्स कसा काय परवडला? त्यावेळेस ती म्हणली की माझी एक NGO ओळखीची होती आणि त्यांनी माझी फीस पूर्णपणे भरून दिली. मग त्यावेळेस बघा अधिराज म्हणतो की मग ते तुझे भावा बहिणीची फीस का भरत नाहीत? मग त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही, त्यांच्या पॉलिसीमध्ये तसं बसत नाही, कारण ते एका घरातील एकाच मुलाचा विद्यार्थ्यांचा खर्च उचलू शकतात. आता प्रेक्षकांनो इथे बघा एवढं सर्व काही खोटं सांगितल्यानंतर
अधिराजला ती म्हणते की मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते रिसेप्शनचा आणि मला जेमतेम तिथे पगार येतो, मला काही परवडायचा असा पगार येत नाही. मग मी त्यातूनच आईबाबांचा खर्च, दोन्ही भावांचा खर्च त्यातूनच करत असते. आणि तुला वाटत असेल की माझ्या हातातल्या अंगठ्या वगैरे ज्या आहेत त्या खऱ्या नाहीत रे, ह्या 400-500 रुपयाला मिळतात आणि मला ह्याच परवडतात. आणि हे गळ्यातलं जे आहे ना तेही फक्त 420 रुपयाचं आहे. आणि खरं सांगू का, मला ऑफिसला कामाला जायला लागतं ना, म्हणून थोडंसं व्यवस्थित राहते, नाहीतर मलाही हे सर्व काही परवडत नाही अरे. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणतो की मी तुला एक ऑफर देतो, तू माझ्या ऑफिसमध्ये मला जशी मुलगी हवी आहेस तशीच पाहिजे आणि तू तशीच आहेस, त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये तू काम करू शकतेस. आणि माझं एक ऑफिस आहे फॅशन डिझायनिंग, तर तू तिथं त्यांना डिझायनरविषयी बरंच काही सांगू शकतील आणि मला वाटते तुला भरपूर माहिती असेल, त्यामुळे तू त्यांना मदत करशील मला असंही वाटतं. आणि मला तुझ्यासारख्याच मुलीच्या मी शोधात होतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की खरंच थँक्यू सो मच. आणि खरंच मला जर तू हा जॉब दिलास तर मला करायला खरंच खूप मनापासून आवडेल. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती सर्व काही खोटं सांगितलेलं असतं आणि अधिराजला तिनं पूर्णपणे जाळ्यात ओढलेलं असतं. पण प्रेक्षकांनो आता तिला माहीतच नाही की ती अर्जुन सायलीच्या आणि अधिराजच्या पूर्णपणे ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती अधिराजचा हातात हात घेते आणि ती म्हणते की खरंच मला तो जॉब करायला आवडेल आणि मी नक्की तो जॉब करेल. असं म्हटल्यानंतर बघा अधिराज म्हणतो की बरं ठीक आहे, मग मी लवकरच तुला माझ्या कंपनीमध्ये जॉईन करतो. आता प्रेक्षकांनो इकडे एका वकिलाला महिपतची आणि नागराजची केस घेण्यासाठी महिपतचे जे गुंड आहेत ते त्याच्या मुलीला किडनॅप करून त्या वकिलाला केस घेण्यासाठी सांगतात. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि तन्वी घरी गेल्यानंतर बघा अधिराज या दोघांना जॉईन झालेला आहे. परंतु प्रेक्षकांनो तिची छोटी पर्स जी आहे ती कॅफेमध्ये विसरलेली आहे आणि ती त्यामुळे परत कॅफेमध्ये आलेली आहे. तर प्रेक्षकांनो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की तन्वीला यांचा जो प्लॅन आहे तो खरंच कळेल का. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.